विधानसभा निवडणुकीत मतदारांकडे मतं मागताना नाशिक मॉडेलचे दाखले देण्याची रणनीती मनसे आखते. त्यासाठीच नाशिकमध्ये मनसे झपाटून कामाला लागली आहे. राज ठाकरे स्वतः नाशिकवर लक्ष ठेवून आहेत. राज ठाकरेंचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गोदा पार्कच्या कामाची पाहणी करण्यासाठी स्वतः मनसे अध्यक्ष लवाजम्यासह नाशिकमध्ये आले होते. लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून सावरत मनसे आता झपाटून कामाला लागली आहे. त्यामुळेच फक्त 8 दिवसात दुसऱ्यांदा राज ठाकरेंचे पाय नाशिकला लागले. गोदा पार्क प्रकल्पाचा पहिला टप्पा वर्षभरात पूर्ण करण्याचा आणि उर्वरित टप्पे येत्या 3 वर्षात पूर्ण करण्याचा विश्वास राज ठाकरेंनी अनौपचारिक गप्पांमध्ये व्यक्त केला. त्याचबरोबर नाशिक शहर वायफाय सिटी करण्याचं आणि नाशिकमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी ट्रामच्या पर्यायाचा विचार सुरू असल्याचं सुतोवाच करून नाशिककरांना नवीन स्वप्न दाखवलं. राजसाहेबांचे जे काही स्वप्न आहे अगदी पहिल्या दिवसापासून त्यांचं नाशिकवरती प्रेम आहे आणि त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता असल्यामुळे ह्या नाशिक शहरामध्ये अनेक बदल करावेसे वाटतात आणि राजसाहेबांच्या मते हे नाशिक शहर हे पूर्ण भारतातच नव्हे तर जगामध्ये एक ग्रीन सिटी शहर म्हणून ओळखलं जावं. ह्या शहराला खूप सारे गार्डन्स असावेत आणि त्या गार्डनच्या क्वांटिटीमध्ये किंवा याच्यात सुद्धा नाशिक शहराचा हा पहिला नंबर असावा. गोदा पार्क प्रकल्पासारखीच नाशिक शहरातली इतर उद्यानं बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून विकसित करण्याचा मनसेचा विचार आहे. त्यामुळे विरोधकांनी आत्तापासूनच तलवारींना धार काढायला सुरुवात केली आहे. मतदारांनी जो नाशिक शहराचं वाटोळं केलं त्यामध्ये त्यांना भुईसपाट केलं, डिपॉझिट जप्त झाली. अशा प्रत्येक वेळेस जर नवीन अपेक्षा महत्त्वाकांक्षा जर त्यांच्या असतील तर नाशिकची जनता एवढी दूधखोरी नाही. महापालिकेची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे मनपाच्या माध्यमातून मोठे प्रकल्प राबवणं शक्य नसल्याचं मनसेकडून वारंवार सांगितलं जात आहे आणि खासगीकरणासाठी पोषक वातावरण तयार केलं जात आहे. सगळीच कामं खासगीकरणाच्या माध्यमातून करायची तर मनसे काय करणार? ब्लूप्रिंट गेली कुठं असा खोचक सवाल विरोधक करतायत. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.